रामराम मंडळ रामराम. महाराष्ट्राचा प्रति दादा कोंडके उत्तम शिंदे ज्यांनी बाळासाहेबांनी महाराष्ट्र प्रति दादा कोंडके म्हणून हे प्रचाराची जबाबदारी माझ्यावर दिली. आज आम्ही सोलापुरामध्ये राम सातपुते आणि रामाचा विषय निघाला म्हणजे जो राम को लाए है हम उनको लाएंगे आणि जय श्रीराम. जय श्रीराम. आणि ह्या पद्धतीनं इथं सुद्धा राम आहे. काय याच्यात राम आहे तर रामच आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आपकी बार 400 पार आणि तोही बार बार. कारण तुम्हाला सांगतो मोदी सरकार मोदी व्हायचं मुमकिन आहे. कारण सांगतो बघा सगळ्या देशात रस्ते कसले झाले, विमानतळ तिच्या महिला आणि इथं काय म्हणतात विमानतळ. अरे 80 कोटी रुपये खर्चून तिथं जाऊन जागेवर बघा कसलं विमानतळाचं काम चाललंय. रेल्वे बघा रेल्वे तिच्या महिला एवढी मोठी भारी झाले. स्टेशनवर कधी जाऊन बघा. अहो विकासाची गंगाच आहे. आता एखाद्याला मुलगी झाली 1 लाख रुपये 170 योजना द्या. ड्रीपला अनुदान आहे, तळाला अनुदान आहे, हिरीला अनुदान आहे, या महिला पीक विमा आहे. अहो सगळ्या ड्रीप सहित सगळ्यालाच A to Z मोदी सरकार म्हणजे काय हलका फुलका नाही. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे देशात नाही परदेशाची दबदबा आहे. तो असणारा कोण वैमानिक तो तिकडे अडकला होता पाकिस्तान मध्ये पट्ट्याने इकडे आणला. आता कतार मध्ये आपले नौदलाचे माणसांना 500 शिक्षा दिली ती मोदीने आणलं. अरे इथं इथं तुका म्हणे इथे पैसे जातीचे येरा गबाळ्याचे काम नाही. या महिला बाजूची देश बघा, पाकिस्तान बघा, नेपाळ बघा, बांगलादेश बघा, असणार श्रीलंका बघा. अरे पिठाला आणि मिठाला महाग झाले ती तेल मिळेना. पर या महिला मोदी बघा या महिला सगळ्या डंके की चोट पर आहेत. आणि हे पप्पू इकडं आलू घातला तिकडे सोना निघते म्हण. या महिला ये कांग्रेस का हात नाही फांसी का फंदा है, गरीबों को लुटना इनका पुराना धंदा है. आणि इथली असणारी ती ताई आयुष्यभर ताईच राहते आवडते. या महिला पुढची काय तिला प्रगती होईना. अरे जरा लाज वाटायला पाहिजे. हा सुशील कुमार शिंदे आता मला सांगा तो मुख्यमंत्री होता, अर्थमंत्री होता. अहो आज ह्या प्रणिती पासून सुशील कुमार शिंदे पर्यंत 50 वर्ष झालं सोलापूरचं राजकारण आणि सत्ता भोगता. लाज वाटायला पाहिजे. तुमचं एखादा गल्ली बोळ तर नीट आहे का. पण आज सांगतो स्वाभिमानानं या महिला सिद्धेश्वर मंदिर बघा. अहो जिकडे जावं तिकडे बघा स्मार्ट सिटीची कामं सगळी चौक बघा हे केलेलं आहे. मला सांगा एवढं तुम्ही करून 10 वर्षात काय केलंय म्हणता. अहो एवढं केलंय. आता उजनीची पाईपलाईन सुद्धा यायली. अरे जरा जनाची नाही तर मनाची लाज ठेवा. 11 वेळा अर्थमंत्री होता. काय उद्योग केला सोलापूरला आणि उचलली की जीभ लावणी टाळायला आणि विकास झाला म्हणता. अरे तुमचा विकास करा. ज्या त्या वेळेला तुमचं काय व्हायचंय ते लवकर होऊ द्या. त्याचा काय पत्ता नाही. या महिला काय सांगा तुम्हाला. मला सांगा सुशील कुमार शिंदे साहेब तुमचे काय होते धंदे एकदा इकडून गेले की तिकडं. या महिला अहो तुम्ही जरा मागचे जरा घे बसा. या महिला मागणं सपोर्ट आहे म्हणते ते दादा. बोला तुम्ही बोला. सोलापूरला 15,000. अहो 30,000. अरे त्या असणाऱ्या प्रणितीला एवढं लक्ष काय केलं मग त्या आडमला बी जरा कळायला पाहिजे. अरे 30,000 लोकांना घरकुले दिली आणि तुम्हा आम्हाला सुद्धा 2.5 लाख रुपये डायरेक्ट त्याला. अहो कुठं जिकडे बघा तिकडं देशाची सुरक्षा जर तिच्या महिला सांगूच नका. हे आता ते जर आहे जो तुम्हाला काय सांगायचं त्या असणाऱ्या शेतकऱ्याचं वर्षाला जी काय आहे 6,000 रुपये देतात. आणि तुम्हाला सांगतो असणारा विमा सुद्धा आहेत आणि हमी भाव आहे. आणि आतापर्यंत काय केलं काँग्रेसनं अजिबात काय केलं नाही. या महिला लाईट सुद्धा गायब होती. या महिला अंधेरा कायम रहे आणि म्हणत होते सोनिया गांधी आई है नई रोशनी लाई है बोंबला. ते आल्यापासून सगळा अंधेरा कायम होता. म्हणून म्हणतो हे असणारा पप्पू सुद्धा जोकर आहे. टिल्लू टिल्लू जोकर सोनिया गांधीचा नोकर. हा टिल्लू इकडून मारतो टुनटुन उड्या. आणि तुम्हाला सांगतो हा मनमोहन सिंग पंतप्रधान होता. असणारा तो बोल घेवडाच होता आणि तो बोलत नव्हता मौन होता. म्हणून सांगतो तुम्हाला ध्यानात धरा असणाऱ्या देशाची शान आन बान. आणि तुम्हाला सांगतो आमचे शिंदे सरकार सुद्धा हे विचारांचे वारसदार. एकनाथ शिंदे साहेब विचारांचे वारसदार पाहिजे. जिकडे धनुष्यबाण ती शान. आणि म्हणून सांगतो बाळासाहेबांनी म्हणलं होतं ह्या काँग्रेस बरोबर जाणारे ती तिकडे जाणारे हिजडे. मग आम्हाला हिजडे व्हायचं नाही बाबा. आणि आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं ज्या वेळेस काँग्रेस बरोबर जायची वेळ येईल
त्यावेळेस आमचं दुकान बंद करू. अहो आज लाज वाटायला पाहिजे. आज तुम्ही तुमच्या भागात काँग्रेसचा उमेदवार आहे बाळासाहेब वरनं बघत असतील तर त्यांना वाईट वाटेल हो. आज ही आमची औलाद काँग्रेसला मतदान करते, ह्याच्यासारखं दुर्दैव काय हो. आज मला सांगा या काँग्रेसने किती विरोध केला. 370 कलम या मोदी साहेबांनी हटवलं. राम मंदिर एवढं मोठं बांधलं. कोण केलं का आतापर्यंत. कार शेकावरती हल्ला त्या मुलायमनं आणि या काँग्रेसनी केला. म्हणून ध्यानात धरा ह्या आपल्या ह्याच्यामध्ये मोदी सरकारने एवढी कामं केलीत, रस्ते केलाय, विकास केलाय आणि तुम्हाला शेतकऱ्यांचं सुद्धा कल्याण केलंय. एकनाथ शिंदे साहेब ते महाराष्ट्र राज्य सरकारचा 6,000 आणि केंद्र सरकारचं 6,000 आणि आता कांद्याची निर्यात बंदी सुद्धा उठवली. आणि या काँग्रेसच्या काळात काँग्रेस काय इकडं कांदा आणि इकडं सोनं दुखून देत होतं का. ह्यांनी बी एवढं मोठं मारलंय. त्या शरद पवारला उगाच कांदे कुठे उगाच चपल्या मारल्या का. या शरद पवारनं तर ह्या जनतेला सडका खाऊ खाऊ घातलं हो. हे ते परदेशामध्ये डुकरं खातात ते. आणि हा शरद पवार एक छक्का मारल्यानंतर त्या IPL मध्ये 1 कोटी रुपये देत होता. माझ्या शेतकऱ्याला कधी 1 कोटी रुपये दिला का. तुझ्या काळात तर एवढे मोठे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणून म्हणतो या असणाऱ्या सुप्रियानं लवासाचा घोटाळा केला, काँग्रेसनं 2G सिस्टम घोटाळा केला, कॉमनवेल्थचा घोटाळा केला, पण इकडं अजिबात नाही. आता म्हणतात की इकडून आलेले घेतात त्यांच्या इकडचे. अरे पूर्वी बी वाल्या कोळ्यानं एवढं मोठं पाप केलं, त्याला इकडं आपण अध्यात्ममध्ये आणलं, जप केला, त्याचा वाल्मिकी केला. तसा आमच्याकडं वाल्याचे वाल्मिकी करण्याची ताकद आहे. संताची संगती मनोमार्गगती 11वा श्रीपती येणे पण ते इथं असणारा त्यागी योगी हा आणि तिकडं काँग्रेसकडे भोगी. त्या सगळ्याला माझं एकच म्हणणं आहे, येणाऱ्या 7 तारखेला तुमची साथ पाहिजे आणि साथ अशी पाहिजे. तुम्ही ताई माई अक्का मामा काका दादा तुमचे दोस्त मंडळी पाहुणे रावळे ह्यांना सगळ्याला सांगा की कमळाला मतदान करायचं. कारण तुम्हाला सांगतो या सोलापुरात 50 वर्ष यांची असणारी शिंदेबाई आणि तिचा बाप हे दलदल आहे. ह्या दलदलीचं बाहेर काढण्यासाठी इथं राम आणण्यासाठी 7 तारखेला भरघोस मतदान करा. असं मतदान करा त्या EVM वरती काळं पडलं पाहिजे बटन. आणि तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनो ह्याच मोदी सरकारच्या टायमाला 20,000 भाव होता. आता कसं असतंय व्यापारी कांद्याचा 20,000 भाव होता. हेच व्यापारी काय करतात माहिती का, वर सांगतात की बाबा कांदा आता शेतकऱ्याचा संपला, ही जीवनावश्यक वस्तूचा इथं तुटवडा निर्माण होत आहे, त्यामुळे बाहेर जाणारा कांदा बंद केला होता. अरे जरा लाज वाटायला पाहिजे. तुमची इटलीची सोनिया गांधी आहे ते पार्सल पहिलं बाहेरचं बंद करा. आणि आपल्या देशामध्ये हे देशी चालणारं नाणं म्हणजे मोदी सरकार. आणि गॅरंटी म्हणजे गॅरंटीच आहे. आणि कमाल तिथे निर्मळ आहे, मन निर्मळ आहे, काम निर्मळ आहे. म्हणून ध्यानात धरा आपले शिंदे एकनाथ शिंदे साहेब आणि असणारी BJP 1 नंबर मध्ये सर्वांनी ही असणारी युती ध्यानात धरा. आणि आपली नीती एवढं ध्यानात धरा, एवढं मतदान करा की 400 पार गेलं पाहिजे. आणि विसरून 400 पार. आणि छत्रपतींच्या बाबतीत सांगायचं म्हणलं शिवाजी महाराजांचा खरा आदर्श पाळला तर यांनी पाळला. अरे लाज वाटायला पाहिजे. शेतकऱ्याला पाहिजे. आज तुम्ही त्या कोल्हापूरच्या गादीचा मान राखा म्हणता संभाजी महाराजांना, त्यावेळेस उमेदवारी देताना त्यावेळेस तुमचा कुठे गेलता अभिमान. म्हणून ध्यानात धरा. पहिल्यांदा उदयनराजे राहू द्या आणि नंतर संभाजी राहू द्या, हे BJPनीच त्यांना उमेदवारी दिली. याला बोलायला लय हो. काय सांगत तुम्हाला, हे काँग्रेस वाले 1 नंबरचे. आणि आमच्या उद्धव साहेबांना काय कळना, लगीन लोकांचं नाचतंय. आता काय बोलावं आम्ही आता. एवढं उद्धव साहेब अजून मी जागेवर या, किंग मेकर व्हा, ह्यांच्या नादी लागू नका. कारण आमच्यासारख्या शिवसैनिकामुळेच ही शिवसेना आहे. बाळासाहेबांनी सांगितलं तर सगळ्यात मोठं पद शिवसैनिक आहे. हा उत्तम शिंदे चालत मुंबईपर्यंत आला, पण काय केलं हो सांगा, तुम्ही ऐकलं का. उपोषण केलं. आज मी सांगतो कळकळून, जिकडे हिंदुत्व तिकडे बंधुत्व. आणि बाकीचं बघितलं तर अवघड आहे गणित. बघा जगामध्ये कुणाचं कुणाला काय कळणार, पण आज क्षण मोदी साहेबामुळे आहे. म्हणून सांगतो ध्यानात जरा, उद्याचं भविष्य एवढा विकास झाला. हा टेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. कारण ज्याचा हत्यार भारी त्याला गिरे घरी, हे हत्यार भारी आहे. ध्यानात जरा, मोदी सगळ्याचा बाप आहे. म्हणून सांगतो
तिथनं कुणी नादी लागू नका. आणि तुम्हाला चोरानू एवढ्या चोऱ्या केले ते इर्डीची कशाला भीती तुम्हाला? ती ममता बॅनर्जी रोहिंगे बोखंडे घेऊन बसते, जरा लाज वाटायला पाहिजे तुला. रामाच्या नवमीच्या ह्याच्यावरती हल्ला करते. रोहिंगे एवढे वाढलेत, त्यांचा बंदोबस्त करायचा तर मोदीच पाहिजे. ध्यानात धरा, ही वेळ आताची. बार बार मोदी सरकार, एवढं ध्यानात धरा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 7 तारखेला तुमची साथ आणि कमळाला मतदान, हीच आमची बात. ध्यानात धरा. हे आमच्या असणाऱ्या लोकप्रधान जयनी एवढा आम्हाला चान्स दिला, तेवढा मारला. तुम्हाला 7 तारखेला चान्स आहे, तुम्ही मारा. आणि एवढं मतदानाचं खटा 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 बटन मारा की पुढच्यानी म्हणलं परत धडकीच भरली पाहिजे. त्यांचं काय म्हणतात की त्यांचा पत्ताच गुल झाला पाहिजे. एवढं ध्यानात धरा. ताई, तुमचा जर विकास होत असेल, ताईची जर आता ताई आपल्याकडे कसं आहे, लग्नाच्या अगोदर ताई म्हणतो, ह्याने जर निवडून आले की ताईच राहतील. जर ह्याने निवडून नाही आला तर त्यांच्या पुढच्या गोष्टी व्हायच्या त्या होतील. तेवढं पुण्याचं काम तुम्ही करा आणि बीजेपीला मतदान करा आणि या काँग्रेसला हातभार करा. आपकी बार मोदी सरकार. आणि जिकडं राम आहे तिकडं काम आहे, मतदानाचं बी काम आहे. हिंदून जागे व्हा. अहो सगळ्यात मला 3 तलाक सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा आहे. अहो काय केलं नाही या महिला 1 लाख रुपये मुलगी जन्मल्यावर, किती तर आता सांगायला काय म्हणतात की कमी पडेल. एवढं ध्यानात धरा आणि मतदान असणाऱ्या कमळाला करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, होऊ नका भ्रष्ट. राम 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 राम.